जन्मो जन्मीचा सायासी, विठ्ठल लादला पुंडलिकासी. पूर्वे पुण्य केले ओ माये, विठ्ठल लादले या विठोबाचे पाये. बाप रखुमा देवी वरू आहे, तया तीर्थी केदवा जाती पाय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये अक्षरब्रह्मयोगमध्ये 195 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुष सपरापार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्या यस्यांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात भगवंत जसे सर्वव्यापी आहेत तसेच ते सर्वे सर्वासुद्धा आहेत महाराज. सर्व त्यांच्यात सामावलं आहे आणि ते सर्वात आहेत. भगवंत सदैव आपल्या धामात विराजमान असतात महाराज. पण असं असलं तरी संपूर्ण विश्वाचा कारभार ते हाकत असतात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. संतांच्या बाबतीत सुद्धा सांगताना माऊली तेच वर्णन करतात की त्यांना सगळीकडे भटकंती करण्याची गरज पडत नाही. तसं भगवंत जरी स्वधामामध्ये असले तरी जीवांकरवी देवदेवतांकरवी अंशावतार अंशतः अवतार जे असतील त्यांच्याकरवी हे संपूर्ण सृष्टीचा गाडा हाकत असतात महाराज. अर्थात जीव त्या ठिकाणी निमित्त मात्र असतात. घडतं ते त्यांच्या इच्छेनं त्यांच्या परवानगीनंच. फळ असेल कर्मफळाप्रमाणे ते कार्यरत असेल, परंतु ते कर्मफळ त्या स्थळी त्या काळी हे सेट करायचं काम भगवंताचं असतं. सूक्ष्म विचार केला तर हा अनन्यसाधारण निर्माता आहे महाराज. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सृष्टीच्या जडणघडणमध्ये प्रत्येक जीवाचं योगदान क्षणाक्षणाला तो लावून घेत असतो. यात गंमत अशी होते की हे करत असताना आम्ही मात्र कर्त्याच्या भूमिकेत निघून जातो. हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, हे माझं आहे, मी माझं, मी माझं, मी माझं, ही भुरळ पडते महाराज. वास्तविक इथं आपलं काहीच नाही. जे आहे ते सगळे त्या परमात्म्याचे प्रॉपर्टी आहे, त्याची संपत्ती आहे. आपण फक्त विश्वस्त आहोत. 7/12 त्याचाच आहे. नावं आपले बदलत राहतात त्याच्यावरची. खरा खजिनदार खरा मालक तो परमात्माच आहे महाराज. सर्व व्यापक आहे. प्रत्येक जीवाची उत्पत्ती स्थिती लय, जीव असतो, जड असो, चेतन असो, या सगळ्यांचा निर्माता तोच आहे, पालनकर्ता तोच आहे आणि संहार करताही तोच आहे. तिन्ही कामं भगवंतच करत असतात. त्याच्या आधिपत्याखालीच हे तिन्ही कामं चालतात. त्याच्या संकेतानंच हे सगळं घडत असतं महाराज. उत्पत्ती काहींच्या मताने संयोगातून होत असतं. दैवासुर संपत्ती विभाग 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आसुर वृत्तीचं वर्णन केलेलं आहे. अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. मिलन झालं की उत्पत्ती होते, वंश वाढीला लागतो. त्यात भगवंताचा रोल काय आहे असं नास्तिक लोक, आसुर वृत्तीचे लोक समजत असतात. महाराज असं जर असतं तर सगळ्यांना अपत्य झालेच असते. अपत्याची वाट पाहणारे जोडपे कमी नाहीत. आणि आता तर IT शिक्षण पैशाच्या मागं लागलेले. ही संपूर्ण नवी पिढी न बोललेलंच बरं त्या पिढीविषयी.
सर्व व्यापक परमात्मा आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चालत असतं महाराज. त्याच्या मर्जीशिवाय इथं काहीही घडत नाही. साक्षीभूत होऊन तो हे सर्व व्यवहार पाहत असतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. पण आम्ही भ्रांत भ्रमिष्ट होऊन त्याचा शोध तीर्थस्थळी रावडात पाहत बसलो आहे महाराज. देवालयात, चर्चमध्ये, मस्जिदमध्ये आम्ही त्याला शोधतोय. वास्तविक तो हृदयस्थ आहे, अंतःकरणात आहे. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. पण आम्ही शोधतो त्याला बाहेर. शोधिशी मानवा रावळी मंदिरी. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. त्याचा साक्षात्कारही होतो, तर त्याच्याशी जवळीकता साधता आली पाहिजे. त्याचं स्वरूप आम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्या ठिकाणी तो सर्वे सर्व आहे हे आधी आम्ही मान्य करायला पाहिजे महाराज. त्याच्या सत्तेशिवाय इथलं वृक्षाचंही पान हलत नाही, झाडाचं पान हलत नाही, हे मान्य करायला पाहिजे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन. त्याच्याशिवाय आम्ही कुठलंच कृती करू शकत नाही महाराज. आणि त्याचं महत्त्व आम्हाला त्याच वेळेस कळतं ज्या वेळेस तो त्याचा अंश या शरीरातून काढून घेतो. मग स्मशानात जायला सुद्धा 4 माणसं लागतात महाराज खांदे द्यायला. एरवी आयुष्यभर बिना पेट्रोलचं पळस सुटतो. फार मोठा कलाकार आहे भगवंत. अहो, त्याच्या कलेचं चिंतन करायचं असेल तर फक्त एका गोष्टीचं चिंतन करा. करोडो अब्ज लोक आपल्या पुढे आहेत, परंतु विशिष्ट माणसाचं नाव घेतलं आणि त्याचा संबंध आलेला असला तर त्याचीच मूर्ती आपल्या पुढे उभी राहते, त्याचं चित्र आपल्या पुढे उभं राहतं. त्या नावाचे 1000 माणसं जरी परिचयाचे असले तरी त्याच्या वडिलांचं त्याचं नाव घेतलं की ती व्यक्ती हा फलाने हो हो लगेच डोळ्यापुढे येते. कुठली फोटोग्राफी झालेली आहे महाराज. आणि सर्वात नवल म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी डोळे आहेत, नाकाच्या ठिकाणी नाक आहे, कानाच्या ठिकाणी कान आहे. तेवढ्या चेहऱ्यावर माणसाच्या नावानिशी ओळख पडते आहे. त्या चेहऱ्यातले सर्व अवयव आपापल्या ठिकाणी आहे सर्वांचे. एकाही अवयवाचं स्थान बदललेलं नाही. कल्पना करा, एखाद्याचे डोळे जर मागे ठेवले असते किंवा तोंड मागे ठेवलं असतं, काय घडलं असतं महाराज. घास कसा घालायचा, कसं दिसणार, काय पाहणार. सगळे अवयव आपापल्या ठिकाणी आहे, परंतु एकही एकासारखं नाही, हमशकल नाही. वेगवेगळे 5 मांजराचे किंवा कुत्र्याचे चित्र काढा म्हटलं तर 3 चित्र आपले सारखे होऊन जातात. करोडो अब्ज साचे तो टाकतोय. काय बदल करत असेल की प्रत्येक मनुष्य पिंडे पिंडे बतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपया. सगळंच नवीन नवीन वेगवेगळं आहे. एकासारखं एक नाहीच, एक दुसऱ्यासारखं नाहीच. किती कलाकारी आहे. असा हा सर्व व्यापक परमात्मा अनन्य भावानं सहजपणे प्राप्त होतो. आणि जीवातला अनन्य भाव म्हणजे काय. न अन्य, त्याच्याशिवाय दुसरी मान्यताच देत नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही पाहत नाही, करतही नाही. राधा राणीच्या घराकडून नारद महर्षी येताना दिसले, मध्ये दुर्वासा गाठ पडले. दुर्वासा भगवंत त्यांना गुरुस्थानी मानायचे महाराज. आणि दुर्वासांनी सहज विचारलं, म्हणले मुनिवर आज लय आनंदी दिसत आहेत. म्हणले कारणच तसं आहे. म्हणजे सांगा ना काय कारण आहे. काय नाही म्हणले, राधा राणीच्या महालातून आलो. म्हणजे त्यात हसण्यासारखं काय. म्हणजे त्यांची भेट झाली, दर्शन झालं. मग त्यात विशेष काय आहे दुर्वासा विचारतात. नारद मुनी सांगतात ते त्यांना तिला भेटल्याशिवाय तुम्हाला काय कळणार. म्हणजे आता राधेविषयी दुर्वासांच्या मनात आधीच राग होता. शेवटी बघाव तर म्हणून गेले. आणि दुर्वास कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होते महाराज. दुर्वासांना पाहिल्याबरोबर राधा राणीनं त्या ठिकाणी पाठ दिलं, त्यांचे पादक्षालन करता पाणी दिलं, हाताने पाय धुवायला लागले. दूर हो म्हणले, स्पर्श करू नकोस.
आणि आदवा तादवा बोलले. तुला माहिती आहे म्हणे तुझ्याविषयी काय चर्चा चालू आहे. भगवंताचा विवाह झालेला आहे, त्याला इतक्या पत्न्या आहेत, तरी तू त्याच्या जीवनामध्ये येते. लोक माणसामध्ये तुझी काय चर्चा चालू आहे, तुला कल्पना आहे. राधाराणीनं त्या ठिकाणी जे उत्तर दिलं ते चिंतन करण्यासारखं आहे महाराज. राधाराणी म्हणतात की एक सांगू मुनीवर, कोण काय बोलतं माझ्याविषयी ते ऐकायला माझे कान तयारच नाही, कारण त्या कानांना बासरीच्या सुराशिवाय दुसरं काही ऐकूच येत नाही. कोण माझ्याविषयी काय बोलतं ते डोळ्यांना दिसतच नाही म्हणे, कारण या डोळ्यांना फक्त भगवंताची मूर्ती, त्यांचं रूप स्वरूप तेवढंच पाहायची सवय आहे म्हणे. मी सर्वस्व सर्व भावे त्यांची होऊन गेलेली आहे. या हृदय कमळामध्ये त्यांचे चरण कमळ स्थापित आहेत. त्यामुळं कोण काय बोलतं हा माझा विषयच नाही म्हणे. याला म्हणतात विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. कुठल्याच नात्यामध्ये मला स्वारस्य राहिलेलं नाही म्हणे. एक नाम केशव, चित्ती धरिला रखुमाईचा पती, बस त्याच्याशिवाय काही नाही म्हणे. केने सरले अवघे काम, निवारला भवभ्रम. सगळं काही आम्हाला प्राप्त होऊन गेलेलं आहे म्हणजे. उत्तर ऐकून दुर्वासाला सुद्धा सत्यता पटली की राधा 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 जी जप चालतो भगवंताचा, तो कशा करता चालतो ते लक्षात आलं महाराज. अनन्य भाव पाहिजे भगवंताच्या भक्तीमध्ये, अनन्य भाव पाहिजे. तो अनन्य भाव उत्पन्न झाला, भक्तीनं अनन्य स्वरूप धारण केलं की भगवंत स्वतःहून भक्ताच्या दिशेनं चालत येतात, स्वतःहून त्यांचा योगक्षेम वाहतात महाराज. त्यावर भाष्य करताना माऊली 195 क्रमांकाचे म्हणतात, जे संतोष या वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे माय पोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. अनन्य भक्ताविषयी माऊली सांगतायत, भगवंत सांगतात अर्जुनाला, जे संतोष या वाढिले ताट, अर्थात असे जे अनन्य भक्त आहेत, संतोषी पुरुष आहेत, ते वाढलेलं भक्तीचं ताटच आहे जणू असं भगवंताला वाटतं. संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचं मायपोट आहे बोले ते. असे जीव भक्तीनं मोक्षरूपी गावाची सरळ वाट पकडतात आणि भगवत धामाची सहजपणे प्राप्त करून घेण्याची पात्रता त्यांच्या अंगी येत असते. सरळ परमार्थाची वाट चालून त्या परमात्मरूपी गाव ती सहजपणे गाठतात, त्याची प्राप्ती करून घेतात. जे संतोषनिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे माय पोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.